राज्यामध्ये एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे जनतेला मात्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसल्यानं जिल्ह्यातल्या जलाशयांमध्ये पाणीसाठा आधीच कमी झालेला, त्यातच आता राज्यातल्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतोय। मात्र टँकरने जरी पाणी पुरवठा वाढलेला असला तरी अनेक वाड्या आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्यावाचनं नागरिकांचे हाल होत आहेत। सध्या राज्यातल्या 7495 गावं आणि वाड्यांमध्ये 2737 टँकर्समधनं पाणी पुरवठा होतोय। सर्वात भीषण म्हणजे सध्या राज्यातल्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 28.42% पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पात 37.44% आणि लघु प्रकल्पात 29.96% पाणीसाठा उपलब्ध आहे। मराठवाड्यातल्या भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होतीये। सर्वाधिक टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातोय। राज्यात विविध विभागात धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे ते पाहूया। विभागात धरणात फक्त 41% पाणीसाठा शिल्लक आहे। अमरावती विभागात केवळ 44.41% पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात तर फक्त 13.63% पाणीसाठा आहे। नाशिकला 32.15% तर पुणे विभागात 25.09% पाणीसाठा शिल्लक आहे। संपूर्ण कोकणात धरणांमध्ये केवळ 43.03% पाणीसाठा आहे। तर राज्यामध्ये टँकरने किती पाणी पुरवठा केला जातोय त्यावरही एक नजर टाकूया। राज्यात सध्या 2737 टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू आहे। महाराष्ट्रातील 1233 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। राज्यातल्या 5311 वाड्यांची तहान टँकरवर अवलंबून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।